नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहता कर्जमाफीची जे आपण वाट पाहत आहोत. कारण कर्जमाफी कधी होईल, काय होईल, कधी याद्या येतील आणि त्यानंतर मग कुणाला कर्जमाफी मिळणार आहे, त्यात कोण पात्रता आहे, कोण पात्र राहील, कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईल, कुणाला लाभ भेटेल, अशा विविध प्रश्न काय झालेले आहेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. शंका कुशंका. त्यानंतर प्रोत्साहनपर भत्ता जो आहे 50,000चा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय झालेले आहेत शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यानंतर त्याचे निकष, त्यानंतर त्याचे नियम अटी वगैरे काय झालेले आहेत, कोणत्या आहेत, आणखीन अद्याप शासनाकडून तरी काय हे झालेल्या नाहीत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पण फक्त काय केलेले आहे, सरसकट कर्जमाफी करू असं काय केलेलं आहे, शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि 30 जूनपूर्वी काय करणार आहेत, घोषणा करणार आहेत. पण अद्याप याद्या वगैरे जर पाहिलं तर आणखीन काही शासनाकडून आलेल्या नाहीत. त्याच्यानंतर पुढील प्रोसेस काय आहे तेही काही शासनाकडून काय केलेले आहे, जाहीर झालेले नाही. पण ज्या याद्या आहेत त्या 25 मेच्या पुढून काय होणार आहेत, फिक्स काय होतील, शासनाकडून काय होणार आहेत, शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मग कोणते लाभार्थ्याचं कर्ज माफ झालेलं आहे, कोणत्या यादीमध्ये बसलेलं आहे, कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये योजनेमध्ये बसलेलं आहे, अशा शेतकऱ्याच्या याद्या काय होणार आहेत 25 मेच्या पुढून काय होणार आहेत, प्रसारित होणार आहेत. आणि 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्याचं काय होणार आहे, कर्ज माफ होणार आहे. म्हणजे ते काही रक्कम त्यांना काय शेतकऱ्यांना मिळणार नाही, फक्त त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ती जमा होईल आणि पहिलं जे कर्ज आहे ती काय होणार आहे, त्यातून नील होणार आहे. जे पडलेलं कर्ज आहे ना, बोजा पडलेला आहे ना कर्ज खात्यामध्ये, ते काय होणार आहे, झिरो होणार आहे. 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे ते 30 जूनपर्यंत काय होणार आहे, ही सर्व योजना चालणार आहे. आणि सरसकट 30 जूनपर्यंत जे शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसतात त्या सर्व शेतकऱ्याचं काय होणार आहे, कर्ज माफ होणार आहे. हे 100% शासनाने काय केलेलं आहे, वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीही काय केलेले आहे, सांगितलेलं आहे. 25 मेच्या पुढून 100% काय होणार, याद्या प्रसारित होणार, याद्या येणार आणि त्यानंतर पुढील थोडीशी कारवाई होईल. मग नेमका त्याचे नियम अटी वगैरे, कोणते शेतकरी पात्र आहेत, मग काही KYCची प्रोसेस आहे का, आहे तर कशी, कोणत्या प्रकारे KYC वगैरे करायची, हे सर्व काही गोष्टी काय व्हायतात 25 मेच्या पुढून याद्या आल्यानंतर त्याची प्रोसेस चालू होईल. आणि 30 मेच्या आतमध्ये काय होणार आहे, सरसकट कर्जमाफी जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफीची घोषणा काय होणार आहे, माफ झाली म्हणून होणार आहे. धन्यवाद.